नमस्कार. आज आपण रताळ्याची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि मुख्य म्हणजे चवीला तर खूप चविष्ट अशी ही खीर आहे. तर चला मग रताळ्याच्या खिरीसाठी लागणारे साहित्य बघूया. दूध घेतलेलं आहे, पाव किलो रताळी घेतलेली आहेत, हे 4 चमचे साखर, साजूक तूप 1 चमचा, केशरचं दूध घेतलेलं आहे, इथे वेलची जायफळ पूड, काजू, चारोळी, पिस्ता आणि बदाम यांचे काप. तर चला मग रताळ्याच्या खिरीची कृती बघूया. रताळी ही या प्रकारे स्मॅश करून घ्यायची आहेत. पूर्णपणे रताळी स्मॅश करायची नाही आहे, थोडी अशी जाडसरच ठेवायची आहे. खीर खाताना रताळी तोंडामध्ये येतील तेव्हा खीर खूप सुंदर लागते. सर्वात प्रथम कढईमध्ये तूप टाकून घेऊयात. तूप हे गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेऊयात. 1 मिनिट आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट हे भाजून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ही रताळी जी स्मॅश केलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत. रताळी ही ड्रायफ्रूट सोबत भाजल्याने रताळीला खूप सुंदर चव येते व खीर ही खूप चविष्ट लागते. म्हणून तुम्ही ही रताळी ही ड्रायफ्रूट सोबतच भाजून घ्या. 1 ते 2 मिनिटे मी हा रताळ्याचा खीस भाजून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दूध ओतून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये हे मी केशर घालून हे दूध बनवलेलं आहे हे मी टाकून घेते. हे ऑप्शनल आहे. साखर ही थोडी कमीच टाकावी, कारण रताळी ही गोड असतात त्याच्यामुळे साखर ही थोडी कमीच टाकावी. वेलची जायफळ पूड. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. या खिरीला आता 1 ते 2 उकळी येऊन द्यायची आहे व गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे दुधाला उकळी आलेली आहे. खीर ही रताळ्याची तयार झालेली आहे. खूप साधी आणि सोपी ही खीर तयार झालेली आहे. खीर ही बाउलमध्ये काढून घेऊयात. रताळ्याची खीर ही अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये ही तयार झालेली आहे. जेव्हा उपवास असतो तेव्हा ही रताळ्याची खीर नक्की करा, तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. ही खीर अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते. रताळ्याची खीर ही चविष्टही लागते. तुम्हाला जर रताळ्याच्या खिरीची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.